राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या 1200 कोटी थकबाकीबाबत शासनानं 11 सप्टेंबर रोजी बैठकीत मान्य केलं होतं. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी न झाल्यानं राज्य एसटी कामगार संघटनेनं आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 13 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व विभागीय पातळ्यांवर हे बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या 13 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व विभागीय पातळ्यांवर हे बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्र परिषदेत दिली. सप्टेंबर 2023 मधील आंदोलनाच्या नोटिशीनंतर शासनानं संघटनेसोबत चर्चा केली. त्यानुसार 42% महागाई भत्ता, घरभाडा भत्ता, वार्षिक वेतनवाढ देण्याबाबत अवघ्या 15 दिवसात बैठक घेण्याचं मान्य केलं. मात्र बैठक अद्यापही झाली नसल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी तो मुद्दा आपल्या हाती घेतला. मात्र याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली नाही. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सचिव स्तरावर पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्यानुसार वर्ष 2016 ते 2020 या काळातील रखडलेले वेतन टप्प्याटप्प्याने देण्याचं मान्य करण्यात आलं. 60 दिवसात या निर्णयावर कारवाई करण्यात येईल, असंही परिपत्रक जारी करण्यात आलं. मात्र तो कालावधी देखील उलटून गेल्यामुळे आता शासनानं आपला शब्द पाळला नाही, असा आरोप करत या उपोषणाचं आयोजन करण्यात आलं आहे.